उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुंबईत अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे। यातली एक बंडखोरी म्हणजे शिवडीमध्ये झालेली आहे। शिवडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक शाखा प्रमुख विजय इंदुलकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपल्यासोबत विजय इंदुलकर आहेत। विजयजी, आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, काय तुमची भूमिका आहे आता? आज अर्ज मागे शेवटचा दिवस आहे। माझ्या पाठी संपूर्ण शिवसेना आहे, शिवसैनिक आहे, विभागाची जनता आहे। प्रत्येक विभागातून मला फोन येतात, चाळी असतील, बिल्डिंगाच्या इमारती, वसाहतीमधून की विजय इंदुलकर तुम्ही फॉर्म पाठी घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत। त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला, या कोणत्याही परिस्थितीत मी अर्ज मागे घेणार नाही आहे। दुसरी गोष्ट, मातोश्रीवरून मला कोणत्याही प्रकारचा फोन वगैरे काय संपर्क साधण्यात आलेला नाही। मातोश्रीला माहिती आहे की विजय इंदुलकर खरोखर अन्याय झालेला आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की अप्रत्यक्षपणे मातोश्रीचा मला आशीर्वाद आहे। इथे अनेक जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी राजीनामा दिलेले आहेत। कोण हे पदाधिकारी आहेत, किती पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले? आत्तापर्यंत जवळजवळ 128 पदाधिकारी राजीनामा दिले। त्याच्यामध्ये मी स्वतः शाखा प्रमुख आहे, महिला शाखा संघटक आहे, महिला शाखा समन्वयक आहे, कार्यालय प्रमुख आहे, DG शाखा समन्वयक आहे, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, या सर्वांनी राजीनामे दिलेले आहेत आणि काही अजूनही अप्रतीक्षित आहेत। आम्ही राजीनामे पक्षाच्या विरोधामध्ये नाही दिले आहेत, पण जो विजय इंदुलकर यांच्यावर अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरोधामध्ये ते राजीनामे दिलेले आहेत। आज शेवटचा दिवस आहे, काही दबाव आला पक्षाकडून, काही सांगण्यात आलं तरी तुम्ही? नाही, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, कारण जनतेचा पाठिंबा, शिवसैनिकांचा पाठिंबा आहे, त्यामुळे हे लढायचंच आपल्याला। ताई, 2 दिवसापूर्वी तुम्ही मातोश्री बाहेर आलेले आहेत। श्रद्धा जाधवांवरती तुम्ही पैशावरून काही आरोप केले होते, काय तुमचं आता म्हणणं? 2017 जो म्हणजे त्या दिवशी मातोश्रीवर जे आरोप केले ते खरे होते, 101% खरे होते। कारण 2017 साड्या वाटल्या, त्याचे पैसे मी स्वतः दिले आणि ते बोलतात खोटं आहे वगैरे, हे खोटं नाही आहे। कारण 4 वर्षापूर्वी त्यांनी सुद्धा मला कबूल केलं होतं, मी पैसे देणार, ह्या दिवाळीला तुझी खूप चांदी होणार। त्याच्यानंतर ही 8वी दिवाळी आहे, मला काय पैसे दिले नाहीत। सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या मुलाला माहिती, त्यांना माहिती, अर्ध्या कार्यकर्त्यांना माहिती आहे मी पैसे दिले ते। आणि जर मी खोटं बोलते, मग काल त्यांनी पैसे का पाठवले? काल माझ्या घरी 3 लाख रुपये पाठवले, चांगल्या 500-500च्या नोटा आहेत, कॅश आलेली आहे काल माझ्या घरी, 3 लाख रुपये दिले। मग खोटं बोलते, मग पैसे कसे आले? 2 दिवसापूर्वी तुम्ही बोललात मातोश्रीच्या बाहेर आणि कालच पैसे आले कालच, हो। आणि त्याबद्दल खरोखर तुमच्या चॅनलवाल्यांचे आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार। तुमच्यामुळे माझे पैसे मला परत मिळाले, खूप खूप धन्यवाद। फायर आजी आपल्यासोबत आहे। आजी, काय म्हणणं आहे तुमचं? विजय इंदुलकर आता उभे आहेत, तुमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे? आमचं पाठिंबा आहे, म्हणून तर आम्ही फॉर्म भरायला सांगितलं इंदुलकरांचा। आम्ही काही साहेबांना काही बोलत नाही, काय नाही, पी त्यांचा बी आम्हाला पाठिंबा आहे। आम्ही इंदुलकर साहेबांना सांगितलं, आता मागं हटायचंच नाही, लढायचं, हे पाठिंबा आमचा आहे इंदुलकर साहेबांना। त्यांच्याबरोबर निष्ठावूनच राहणार मी आता। कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय इंदुलकर विजयी होणार? हां, विजय होणारच, हां, विजय होऊन दाखवणार आम्ही। आणि गुलाल उतरून मातोश्रीवर आम्ही नेणार त्यांना। हां, आम्ही शिवसेना अशी सोडलेली नाही, ते हे दाखवून देणार आम्ही कसे आहेत ते इंदुलकर साहेब ते। हां, नक्कीच। त्यामुळे विजय इंदुलकर आणि त्यांचे हे सगळे समर्थक आहेत, कुठल्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही आणि ते त्यांच्या भूमिकेवरती निवडणूक लढण्यावरती ठाम असलेले आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंतसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई।